तुम्हाला म्हणलो महाराष्ट्र बँकेचे 50,000 भरू नका भरली. HDFC बँकेचे 1,00,000 काढली. पहा बरं आता महाराष्ट्र बँकेचे 50,000 माफ होत होते की नाही, सगळे लोकांचे माफ झाले तर HDFC बँक काय कर्ज माफ करणार आहे का? अरे इकडे आपल्याला 50,000 भरले म्हणून तरी इकडे 1,00,000 रुपये दिली HDFC बँकेनं. आता त्या 1,00,000 इरीला पैसे लागू लागले, पाईपलाईन केली, पैसे लागायले ना. मग इकडे देईन झालते ना आणखीन कर्ज. काही नाही, आता काम करू करू समरायचं काम. दुसऱ्याचे कर्ज माफ झाले, तुम्ही बसा आता बोंबलत. जेवत नाही. तिला पैसे लागले ना, हिर करताना पैसे लागले, पाईपलाईन करताना पैसे लागले, गात पैसे लागण झाले. मला सांगा ना तुम्ही, कोणाला उपाशी राहू देईन झालो ना मी. माझ्या घरच्या बायकोला काऊन कळणं झालं. हळद समधी एका साईडची वाळून चालली, टेन्शन घेऊ घेऊ रोग आला हळदीवर अर्ध्या. इकडे सोयाबीन मध्ये मरणाचं तण झालं. रोजच्या घरच्या कटकटीने वैताग आला. पिऊन टाकतो सर्व औषध आणि मरून जातो. नकोच कटकट. पण मी मेलो तर माझ्या लेकराचं शिक्षण अधुरं राहील. मी सोडून गेलो तर माझ्या लेकराचे हाल हाल होतील. माझ्यावर घरची जिम्मेदारी आहे. माझ्या आधारावर घर उभं आहे. माझ्या घरच्याचे हाल हाल होतील. नाही, मी या रोजच्या कटकटीकडे लक्ष देणार नाही. नाही, मी माझी मेहनत करीन, खचून जाणार नाही. आणि दुसऱ्यांनी कोणा असं विचार सुद्धा आणू नाही. दिवस बदलतात. सरकारने माझं HDFC बँकेचं पीक कर्ज नाही जरी माफ केलं तरी मी मेहनत करून फेडून टाकीन आणि माझ्या लेकरांच्या भविष्यासाठी लढत राहीन. कारण संकट कायमची नसतात, पण जिद्द कायमची असते आणि मी हार मानणार नाही. दिवा ते उतेज दाऊद, तू आभाळ आभाळ वादळ, तुझा तू राजा आसमानीच बळ दावजी.